अर्थशास्त्र हे नाव कानावर पडताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे विविध प्रकारचे आकडे, त्यांचे सखोल विश्लेषण आणि बरंच काही गुंतागुंतीचं गणित. पण खरंच अर्थशास्त्र म्हणजे फक्त आकडेच असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. अर्थशास्त्र म्हणजे केवळ आकडे नाहीत. मग नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात निर्माण झाला असेल. चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर अर्थशास्त्र म्हणजे मर्यादित संसाधनांचा योग्य वापर करून माणूस आपल्या अमर्यादित गरजा कशा पूर्ण करतो याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. थोडंसं डोक्यावरून गेलं ना? काळजी करू नका, मी ते अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो. तर पैसे, वस्तू, सेवा आणि उपलब्ध संसाधने यांचा योग्य वापर कसा करायचा, त्यांचे वाटप कसे करायचे आणि त्यातून लोकांच्या गरजा कशा पूर्ण होतात याचा जो अभ्यास केला जातो त्यालाच अर्थशास्त्र असे म्हणतात. आता हेच एका छोट्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुमच्या घरात 10,000 रुपये आहेत आणि गरजा मात्र अनेक आहेत. आता प्रश्न असा उभा राहतो की हे 10,000 रुपये सर्वप्रथम कोणत्या गरजेसाठी वापरायचे, म्हणजेच कोणती गरज महत्त्वाची, कोणती नंतर पूर्ण करता येईल हे ठरवण्याची जी प्रक्रिया असते तीच प्रक्रिया म्हणजे अर्थशास्त्र. आता आपण अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेतलेच आहे. आता पुढे आपण समजून घेऊया की अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आणि कोणते. तर विद्यार्थ्यांनो, अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने 2 प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार हा उत्पादन साधनांच्या मालकीनुसार असतो आणि दुसरा प्रकार हा विकासाच्या अवस्थेनुसार असतो. चला तर मग सर्वप्रथम आपण समजून घेऊया उत्पादन साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. प्रामुख्याने भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता यांना एकत्रितपणे उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. आणि या उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे आहे यावरून अर्थव्यवस्थेचे प्रकार ठरतात. या आधारावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रमुख प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा प्रकार म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा व सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. चला तर मग आता हे 3ही प्रकार आपण एक एक करून सविस्तर समजून घेऊया. चला तर मग सर्वप्रथम आपण पाहूया भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसाय, उद्योग आणि उत्पादनाची साधने खाजगी व्यक्तींच्या मालकीची असतात. त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर या पद्धतीमध्ये सरकारचा हस्तक्षेप तुलनेने कमी असतो आणि व्यापार उद्योग प्रामुख्याने खाजगी लोकांद्वारे चालवले जातात. त्यास भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. यानंतर आपण बघूयात स्पर्धा परीक्षामध्ये विचारलं जाणारं नंतरचं आवश्यक घटक म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कारखाने, उद्योग, कंपन्या या प्रामुख्याने खाजगी व्यक्तींच्या मालकीच्या असतात. त्याचबरोबर व्यवसाय करण्यामागे मुख्य हेतू हा जास्तीत जास्त नफा मिळवणे असतो. आणि सर्वात आवश्यक म्हणजे या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका तुलनेने कमी असते. युनायटेड स्टेट्स हा देश भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे प्रमुख उदाहरण मानला जातो. आता पुढे आपण पाहूया समाजवादी अर्थव्यवस्था. तर समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग, उत्पादनाची साधने आणि संसाधने सरकारच्या मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या पद्धतीमध्ये सरकार अर्थव्यवस्था चालवते आणि त्यामध्ये लोकांच्या गरजा पूर्ण करण्यावर जास्त भर दिला जातो. यानंतरचं परीक्षेला आवश्यक घटक म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उद्योग, जमीन आणि संसाधने ही प्रामुख्याने सरकारच्या मालकीची असतात. या पद्धतीमध्ये नफा मिळवण्यापेक्षा समाजाचे कल्याण अधिक महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर संपूर्ण अर्थव्यवस्था सरकारच्या नियोजनानुसार चालवली जाते. नॉर्थ कोरिया
हा देश समाजवादी अर्थव्यवस्थेचे एक उदाहरण मानले जातो. आता आपण पाहूया तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार, जो सहसा सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो, तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी या दोन्ही पद्धतींचा समावेश केला असतो. त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या पद्धतीमध्ये सरकार आणि खाजगी क्षेत्र दोघेही अर्थव्यवस्थेमध्ये कार्य करत असतात. आत्ता आपण बघूयात मिश्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काही उद्योग सरकार चालवते तर काही उद्योग खाजगी क्षेत्राद्वारे चालवले जातात. त्याचबरोबर सरकार आवश्यक त्या ठिकाणी नियंत्रण ठेवते आणि मार्गदर्शन करते. या पद्धतीमध्ये नफा आणि समाज कल्याण दोन्हींचा विचार केला जातो. आपला भारत देश हा मिश्र अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे उदाहरण मानला जातो. म्हणून स्पर्धा परीक्षांमध्ये याच घटकावर प्रश्न विचारलेला असतो. आता आपण उत्पादन साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार समजून घेतले. आता पुढे आपण पाहूयात अर्थव्यवस्थेचे दुसरे वर्गीकरण, ते म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था किती प्रमाणात विकसित झाली आहे याच्या आधारावर अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने 2 प्रकार केले जातात. त्यातील पहिले म्हणजे विकसित अर्थव्यवस्था आणि दुसरे म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था. चला तर मग हे दोन्ही प्रकार एक एक करून समजून घेऊया. सर्वप्रथम विकसित अर्थव्यवस्था अर्थात डेव्हलप्ड इकॉनॉमी. ज्या देशामध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्न जास्त असते, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण आणि शहरीकरण झालेले असते, साक्षरतेचे प्रमाण जास्त असते, तसेच जन्मदर आणि मृत्यूदर कमी असतात, अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला विकसित अर्थव्यवस्था असे म्हणतात. जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया हे देश विकसित अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण मानले जातात. पुढे दुसरं महत्त्वाचं वर्गीकरण म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था. आता पुढे आपण पाहूया दुसरं महत्त्वाचं प्रकार, ते म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था अर्थात डेव्हलपिंग इकॉनॉमी. तर विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्न तुलनेने कमी असते, औद्योगिकरण कमी असते, त्याचबरोबर कृषी क्षेत्राचे प्राबल्य जास्त असते व साक्षरतेचे प्रमाण कमी असते आणि लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो, अशा अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात. भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका हे देश विकसनशील अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण मानले जातात. आतापर्यंत आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार समजून घेतले. आता पुढे आपण अर्थशास्त्रातील आणखी एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारच्या आर्थिक क्रिया घडत असतात. या आर्थिक क्रियांच्या स्वरूपावरून अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने 5 क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामधील पहिले म्हणजे प्राथमिक क्षेत्र अर्थात प्रायमरी सेक्टर. यानंतर दुसरे द्वितीय क्षेत्र अर्थात सेकंडरी सेक्टर. यानंतर तिसरे तृतीय क्षेत्र अर्थात टर्शरी सेक्टर. यानंतर चौथे चतुर्थ क्षेत्र अर्थात क्वार्टरनरी सेक्टर. आणि शेवटी 5वे पंचक्षेत्र अर्थात क्वीनरी सेक्टर. चला तर मग आता ही सर्व क्षेत्रे एक एक करून समजून घेऊया. सर्वप्रथम येतो तो म्हणजे प्राथमिक क्षेत्र अर्थात प्रायमरी सेक्टर. ज्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा थेट वापर करून उत्पादन केले जाते, त्या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या क्षेत्रातील सर्व आर्थिक क्रिया निसर्गावर आधारित असतात. प्रामुख्याने हे क्षेत्र शेती आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित असते. यामध्ये प्रामुख्याने शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, वने व वनोत्पादने आणि खनिज उत्खनन या क्रियांचा समावेश होतो. म्हणूनच प्राथमिक क्षेत्राला अनेकदा कृषी क्षेत्र असेही म्हटले जाते. यानंतर येतो तो म्हणजे द्वितीय क्षेत्र अर्थात सेकंडरी सेक्टर. ज्या क्षेत्रामध्ये कच्च्या मालाचे रूपांतर तयार वस्तूंमध्ये केले जाते, त्या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या क्षेत्रामध्ये उद्योग आणि उत्पादन प्रक्रिया घडते.
प्रामुख्याने या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे आणि कारखाने येतात. उदाहरणार्थ कापड उद्योग, साखर उद्योग, लोखंड व पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग. थोडक्यात सांगायचे झाले तर कच्च्या मालापासून तयार वस्तू बनवण्याचे काम या द्वितीय क्षेत्रामध्ये केले जाते. यानंतर येतो तो म्हणजे तृतीय क्षेत्र अर्थात टर्शरी सेक्टर. ज्या क्षेत्रामध्ये वस्तूंचे उत्पादन न होता सेवा प्रदान केल्या जातात त्या क्षेत्राला तृतीय क्षेत्र असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या क्षेत्रामध्ये लोकांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक सेवा, बँकिंग सेवा, पर्यटन, शिक्षण सेवा, आरोग्य सेवा आणि व्यापार या सेवांचा समावेश होतो. यानंतर येतो तो म्हणजे चतुर्थ क्षेत्र अर्थात क्वाटर्नरी सेक्टर. ज्या क्षेत्रामध्ये ज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा दिल्या जातात त्या क्षेत्राला चतुर्थ क्षेत्र असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT, संशोधन व विकास म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण आणि सॉफ्टवेअर सेवा यांसारख्या ज्ञानाधारित सेवांचा समावेश होतो. आणि शेवटी येतो तो म्हणजे पंचम क्षेत्र अर्थात क्विनरी सेक्टर. ज्या क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय निर्णय घेणे, धोरण तयार करणे आणि व्यवस्थापन या प्रकारच्या सेवा दिल्या जातात त्या क्षेत्राला पंचम क्षेत्र असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने उच्च सरकारी अधिकारी, धोरण निर्मिती म्हणजे पॉलिसी मेकिंग, मोठ्या कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापन आणि उच्चस्तरीय प्रशासन यांचा समावेश होतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या. सर्वप्रथम अर्थशास्त्र म्हणजे काय हे पाहिले. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे प्रकार म्हणजे भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था समजून घेतल्या. तसेच विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेची 5 क्षेत्रे देखील पाहिली. म्हणजेच आज आपण अर्थशास्त्राचा मजबूत पाया तयार केला. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना बघितल्या आहेत. यापुढील लेक्चरमध्ये आपण अशाच प्रकारे अर्थव्यवस्थेचे आणखी भन्नाट असे लेक्चर बघणार आहोत. या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्यासोबतच टेलिग्रामवर प्रश्नाधारित क्विज देखील दिले जातील. म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. अशाच प्रकारच्या सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी तसेच MPSC, सरळ सेवा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कंटेंट मिळवण्यासाठी MPSC प्रोफेसरला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.